मित्रांनो, आज मी तुम्हाला एका अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे जिथे आहे इतिहास आणि आधुनिक तंत्राचा एक अनोखा संगम. आपण जाणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण गावात, जिथे आहे ऐतिहासिक राजकोट किल्ला आणि इथलं मुख्य आकर्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा 83 फूट भव्य पुतळा. तर आजच्या व्लॉगमध्ये आपण या पुतळ्याची सर्व वैशिष्ट्ये आणि इथला अनुभव घेणार आहोत. चला तर मग. तर फायनली राजकोट किल्ल्याकडे मी आलेलो आहे आणि माझी पहिली जेव्हा रिॲक्शन होती महाराजांचा पुतळा बघितल्यावर, आई शपथ सांगतो अंगावर काटे आले. खूप भारी वाटलं. आता मी आतमध्ये जातो. चप्पल काढणं आवश्यक आहे, लक्षात ठेवा. बाहेरच चप्पल काढायचे आहेत. तर मित्रांनो, हा पुतळा पाहिल्यानंतर पहिली भावना येते ती म्हणजे अभिमान. या पुतळ्याची एकूण उंची 83 फूट आहे. जमिनीपासून डोक्यापर्यंत 60 फूट आणि वर 23 फुटाची अवाढव्य तलवार. शिल्पकार राम सुतार यांनी हा पुतळा साकारला आहे. याची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याची ताकद. हा पुतळा ताशी 200 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचा दाब सहज सहन करू शकतो. समुद्राच्या खाऱ्या हवेचा परिणाम होऊ नये म्हणून यात ड्युप्लेक्स स्टेनलेस स्टील आणि ब्रॉन्झचा वापर केला आहे. पुढची 100 वर्षे या पुतळ्याला काही होणार नाही इतकी जबरदस्त बांधणी आहे. तर आता आपण राजकोट किल्ल्याचा थोडाफार इतिहास जाणून घेऊया. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तो राजकोट किल्ला महाराजांनी 1664च्या सुमारास सिंधुदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी बांधला होता. इथून समोर अथांग समुद्र आणि सिंधुदुर्ग किल्ला दिसतो. हा किल्ला म्हणजे मराठा आरमाराच्या शक्तीचं एक प्रतीक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुतळ्याच्या आजूबाजूला असलेला परिसर आता खूप छान विकसित केला आहे. त्यामुळे शिवप्रेमींसाठी एक प्रेक्षणीय स्थळच बनलं आहे. जर तुम्ही राजकोट किल्ला पाहायला येणार असाल ना, तर संध्याकाळची वेळच निवडा. कारण इथून सूर्यास्त आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पडणारा जो प्रकाश, जो मनाला शांती देतो ना, मस्तच. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? जर तुम्ही मालवणमध्ये येणार असाल तर तुम्ही राजकोट किल्ल्याला नक्की भेट द्या. तुम्हाला खूप सुंदर अनुभव येईल. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जय शिवराय.